अखेर दादांचा गुन्हेगार सापडला, आता होणार थेट शिक्षा, मुख्यमंत्र्यांची डायरेक्ट ऑर्डर। आजची ही खळबळजनक बातमी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही, कारण अजितदादांच्या विमान अपघाताबाबत एक असा खुलासा झालाय की ज्यामुळे महाराष्ट्रात सगळ्यात मोठी खळबळ उडाली आहे। हा खुलासा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। मुख्यमंत्र्यांनी आदेश देताच अशी काही धक्कादायक माहिती आता हाती लागली की ज्यामुळे या प्रकरणाच्या सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या। आता त्याला जबरदस्त शिक्षा। कालपर्यंत दादांच्या अपघाताबाबत अनेक अफवा सोशल मीडिया तसेच न्यूज चॅनलवर गाजत होत्या। कुणी म्हणत होतं दुर्घटनेत तांत्रिक बिघाड झाला, तर कुणी सांगत होतं वैमानिकाची चूक होती। पण आता अशी एक गुप्त माहिती समोर आली की ज्यामुळे या कटाचा जो मुख्य सूत्रधार आहे त्याचं नाव समोर आलं। ते नाव इतकं मोठं आहे की जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला, कारण की जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला होता त्यांच्या सूचनेनुसार सगळे पुरावे गोळा केले गेले आणि या पुराव्यांमुळे आता गुन्हेगाराला कठोर शिक्षा। प्रेक्षकांनो, लक्ष देऊन ऐका, कारण की ही जी माहिती इथून पुढे तुम्हाला समजणार आहे ती पचवणं सोपं नाही। पण डोळे उघडून नीटपणे पहा। ज्या दिवशी दादा आपल्याला सोडून गेले ती तारीख होती 28 जानेवारीची आणि वेळ होती सकाळी 8:45 त्यावेळी ते काळजाचा थरकाप उडवणारं विमान कोसळलं। लोकांना 28 तारखेपासून आजपर्यंतची सगळी हकीकत माहिती आहे, पण 28 तारखेच्या एक दिवस आधी म्हणजे 27 तारखेच्या मध्यरात्री काय घडलं हे कुणालाच माहिती नव्हतं। मग त्या रात्रीचा हा मोठा कट शिजला होता। दादांच्या विमानात नेण्यापूर्वी संपवलं होतं का अशी भीती आता वाटायला लागली, कारण की लोकांना दाखवलं अपघात 28 ला झाला, पण 27 तारखेला काय झालं हे आज कित्येक दिवसांनी उघड झालंय। मुंबईमधून विमानात बसण्याआधी ज्या काही गोष्टी घडल्या त्याविषयीचे एक नाही दोन नाही तर 15 मोठे पुरावे आज समोर आल्याने या प्रकरणाचा खरा चेहरा आता समोर येत आहे। दादांचा जो घात झाला त्याचा हिशोब आदल्या रात्रीचा आज आपण मांडणार आहोत, जिथे दोस्तीच्या नावाखाली मोठा दगा फटका झाला असं बोललं जात आहे। तुम्हाला वाटत असेल की ते विमान अचानक पडलं, पण सत्य अजिबात तसं नाहीये, कारण की हा जो डाव होता याची सुरुवात 27 जानेवारीच्या रात्रीतच झाली होती। त्या रात्री दादा निवांत होते, त्यांना आपल्या गावी बारामतीला जायचं होतं, आईला भेटायचं होतं, पत्नीला भेटायचं होतं, त्यामुळे ते आनंदी होते। पण इथंच खरा गेम सुरू झाला। महाराष्ट्राला 28 जानेवारीला काय झालं माहिती आहे, पण 27 जानेवारीच्या रात्री घडलेल्या या दोन गोष्टी ज्याचे 15 पुरावे समोर आल्याने मुख्यमंत्र्यांनी अखेर गुन्हेगाराचा पर्दाफाश केला। त्यांना त्या रात्री अचानक एक कॉल येतो, त्या कॉल नंतर सगळा प्लॅन बदलला जातो आणि त्यामुळे हा दुर्दैवी प्रसंग उडवला जातो। मग तो कॉल नेमका कोणाचा होता, तो फोन कुणी कोणाला केला होता, तो फोन आणि अपघाताचा काय संबंध, हा फोन याला साधं सुध समजू नका। या फोनविषयी स्वतः रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदांमध्ये सांगितलंय, दिल्लीत सांगितलंय, मुंबईत सांगितलंय, पुराव्यासकट दाखवलंय। एवढंच नाही तर संजय राऊत यांनी देशाच्या संसदेत हा विषय काढला। अमोल मिटकरी यांनी देखील वेळोवेळी या कॉलचं नाव बाहेर घेतलं। हा कॉल एका फाईलच्या कामानिमित्त होता। ती फाईल आणि त्या कॉलचा दुवा काय हीच महत्वाची लिंक आजपर्यंत गायब होती आणि तीच लिंक आज जोडली जाते आणि गुन्हेगाराचा पर्दाफाश होतोय। आज जी काही माहिती ओपन झालेली आहे तीच माहिती आपण घेतोय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे 28 जानेवारीला विमान अपघात घडला। लोकांना वाटत होतं विमान अचानक पडलं होतं, विमान चालकाला धावपट्टी दिसली नाही किंवा तांत्रिक अडचण आली असेल असं लोकांना वाटत होतं, पण खरा डाव आदल्या दिवशी म्हणजे 27च्या रात्रीलाच घडला होता। आता जर आपल्याला 28 जानेवारीचा अपघात कसा घडला हे जाणून घ्यायचं असेल तर अपघाताच्या आधी आपल्याला 27 तारखेच्या रात्री मुंबईमध्ये जावं लागेल की नेमकं तिथं प्लॅन कसा शिजला, त्यावेळेच्या घटना कशा समोर येत आहेत ते आपल्याला पाहावं लागेल। लक्षात घ्या, माहिती पाहताना तुम्हाला कदाचित असं वाटेल की हे काही खरं वाटत नाहीये, हे खोटं आहे, पण लक्षात घ्या जे तुम्ही आतापर्यंत पाहिलं, ज्या अफवा तुम्ही आजपर्यंत ऐकल्या त्या खोटे पाडणारी ही माहिती आहे, कारण की एक नाही दोन नाही तर 15 सबळ पुरावे आता समोर आले। त्याच्या सादरीकरणामधली दुसरी गोष्ट, तपासामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाचा आदेश दिला आहे। त्या आदेशानुसार आज इतक्या दिवसानंतर सगळी खरी माहिती उघड झाली। 28 तारखेच्या आधी ज्या दिवशी अपघात घडला त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 27 जानेवारीला अपघात होण्याच्या एक दिवस आधी जो दिवस होता तो सामान्य होता। दादांच्या मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असायची, पण संध्याकाळची वेळ झाली होती त्यामुळे सगळं वातावरण शांत झालं होतं। त्या दिवशी दादांनी सगळ्या फाईल्स अगदी वेळेवर पूर्ण केल्या होत्या।
असं त्यांना त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितलं. आता दादांना बारामतीला जायचं होतं. ते गाडीने जाणार होते. नेहमीप्रमाणे ते चारचाकी गाडी नेणं पसंत करायचे. त्यांचा ताफा तयार झाला, गाडी सज्ज होती. पण अचानक एक घटना घडली आणि इथूनच अपघाताची पहिला अध्याय सुरू झाला. पहिला भाग इथेच सुरू झाला. दादांना अचानक एक फोन येतो. फोनवर एक निरोप आला. तो निरोप साध्या सुध्या माणसाचा नव्हता. तो निरोप अत्यंत मोठ्या वजनदार नेत्याचा होता. हे आम्ही नाही तर स्वतः रोहित पवार यांनी म्हटलंय. आता रोहित पवारांकडे लोकांनी दुर्लक्ष केलं, पण मुख्यमंत्र्यांनी तपास केला आणि जेव्हा 15 पुरावे समोर आले त्याचीच माहिती आज आपण घेतोय. खरं सांगितलं होतं, एक वय फाईलवर स्वाक्षरी करायची होती, सही करायची होती. एक खास फाईल केंद्राकडून आली. तुमची सही त्याच्यावर आत्ताच हवी आहे. पण खरंच ती फाईल होती का त्यांना फक्त रोखायचं होतं? मग त्यांना थांबून असं काय होणार होतं? कारण की अपघात दुसऱ्या दिवशी झाला. लोकांना कदाचित त्या गोष्टीकडे एवढं मत वाटणार नाही, पण जो फोन करून त्यांना थांबवण्यात आलं तिथेच खरा खेळ सुरू झाला होता. कारण की त्या रात्री जर तो फोन आला नसता, तो निरोप आला नसता, तर महाराष्ट्राचा वाघ आज जिवंत असता. पण सभागृहाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या, लोकांच्या मनात राज्य करणाऱ्या त्या नेत्याला देखील तो डाव समजला नाही आणि तिथे सगळं चक्र फिरलं. त्या रात्री फोन आला नाही. जर तो फोन आला नसता तर काहीच घडलं नव्हतं. पण खरं तर तो फोन आला. तो फोन त्यांच्या त्या ठिकाणी वास्तव्याला मुंबईत असता तिथे आला आणि दुसरी जी घटना घडत होती ती घटना घडत होती विमानतळावर. मग त्या रात्री विमानतळावर काय घडलं असा थरारक खुलासा ऐकून तुमचे पाय जमिनीला लागणार नाही. ते जे विमान होतं ते गुजरातवरून आलं होतं. ते विमान गुजरातवरून आलं होतं याविषयी संजय राऊत यांनी सांगितलं. ते विमान दुसऱ्या दिवशी उडलं जाणार होतं, पण ते उडण्यापूर्वी चक्र फिरली. नीट ऐका, जे अनुभवी वैमानिक, जे पायलट नेहमी दादांसोबत असायचे त्यांना बदललं गेलं. मग त्यांना एका रात्रीत कुणी बदललं का गायब केलं? त्यांच्या जागी ज्यांना मार्गाची माहिती नव्हती अशा नवक्या माणसाला कोणाच्या इशाऱ्यावरून विमानाच्या त्याच्यामध्ये बसवण्यात आलं? आता हाच प्रश्न इथे निर्माण होतोय. तपासातून आता एक भयंकर दावा समोर येतोय. हा दावा वैमानिक बदलण्याचा खेळ कुण्या साध्या सुध्या माणसांचा नाही, तर एका वजनदार शक्तीचा आहे. जुने वैमानिक असते तर कदाचित विमानात झालेली तांत्रिक छेडछाड त्यांना समजली असती, म्हणून त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवून आपल्या मर्जीतल्या माणसाला तिथे घुसवण्यात आलं. हे एका मोठ्या नेत्याचं कारस्थान आहे असं वेळोवेळी बोललं जात आहे. आता याच सत्तेचा वापर करून त्या दिवशी विमानतळावर मोठा घोळ घातला गेल्याचा दाट संशय आता व्यक्त होतोय. पण थांबा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी CID तपासाचे आदेश देतात चक्र वेगानं फिरले. इतक्या दिवसाच्या मेहनतीनंतर ते पुरावे हाती लागले. त्या दिवसाचं ऑडिओ रेकॉर्डिंग, CCTV कॅमेऱ्यामध्ये झालेली छेडछाड, सगळं काही आता उघड झाले. फडणवीस साहेबांनी मोठ्या माशाला गळ लावणारच होते, पण घटनास्थळी जे काही सापडले त्याने अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडवली. आता त्या 15 पुराव्यांची साखळी इतकी पक्की झाली की लवकरच एक मोठं नाव जनतेसमोर येणार. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत कौशल्याने या प्रकरणाचा छडा लावून सत्य बाहेर काढले. अधिवेशनातही अवैमानिक का बदलले गेले, कोणाचा फोन शेवटी आला होता, कोणती ती फाईल होती की जिच्यावर सही करायची होती, अशा प्रकारचे दावे आणि चर्चा झाली होती. पण अखेर या प्रकरणाचा आता सोक्षमोक्ष लागल्याची परिस्थिती आता बोललं जाते. आता ही जी परिस्थिती आहे, तुमचं यावर काय मत आहे? नक्की याचा गुन्हेगार कोण असावा, मास्टर माइंड याच्यामध्ये कोण असेल? येणाऱ्या काळात हे समजेलच, पण तुमचं मत नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा. आपण जो बनवलेला हा जो व्हिडिओ आहे तर तो सोशल मीडियावर उपलब्ध असणारी माहिती, सोशल मीडियावर व्हायरल होत असणारे व्हिडिओ याच्या माध्यमातून आहे. ही केवळ एक शक्यता आहे. आम्ही कुठल्याही गोष्टीची अधिकृत पुष्टी करत नाही. कोणाच्याही भावना दुखवणं हा आमचा उद्देश नाही. त्यामुळे या व्हिडिओला केवळ एक माहिती म्हणून पहा, पण तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.